नमस्कार. आज आपण खेड तालुक्यातील धानोरे या गावी आलेलो आहोत आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे या ठिकाणी बिगुल वाजलेला आहे. आणि या ठिकाणी आपण अजित पवार गटाचे उमेदवार आहेत शीतलताई येळवंडे आणि निखिलदादा थोरवे, त्यांच्याशी या ठिकाणी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. ताई नमस्कार. या ठिकाणी आपला प्रचार कशा पद्धतीने चाललाय एकंदरीत त्याबद्दल थोडीशी माहिती द्या. प्रचार आम्ही घरोघरी जातोय, लोकांना आशीर्वाद मागतोय आणि याच्या आधी गेल्या 4 महिन्यापासून आम्ही रोज त्यांना भेटत होतो. त्यांचे स्थानिक प्रश्न जाणून घेत होतो. त्याच्यावर उपाय काय करायचे हे आमच्या नेतृत्वांशी बोलून आम्ही बऱ्याच गोष्टींचे प्रयत्न आधीच सुरू केलेत. आता आचारसंहितेच्या काळात काही करता येत नाही. यशस्वीरित्या या निवडणुका पार केल्यानंतर आम्ही त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना देणार. दादा नमस्कार. या ठिकाणी जर एकंदरीत पाहिलं तर मतदारसंघामध्ये रस्ते असतील, पाणी असेल, यासारखे बरेचसे प्रश्न आहेत. यापूर्वीचे जे कोणी असतील त्यांचे ज्याने झालं असेल किंवा नसेल, बरोबर, तर यापुढे या ज्या गोष्टीसाठी तुम्ही मतदारांना काय आवाहन करू इच्छिता? गेले 4 महिन्यापासून पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीसाठी आम्ही प्रचार करतोय. प्रचार करीत असताना पंचायत समिती गणातील सर्व गावांना आमच्या 2-3 वेळा भेट झाली. त्यावेळेस गावातील सर्व समस्या, अडीअडचणी, मूलभूत गरजा या सगळ्यांची आम्हाला कल्पना आहे. येणाऱ्या काळात पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून त्या मूलभूत गरजांचा आम्ही नक्की पाठपुरावा करून पूर्ण करू आणि पंचायत समितीच्या विविध योजना प्रत्येक घरापर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही त्या पंचायत समिती निवडून गेल्यावर करू, हे आपल्या सगळ्यांना सांगतो. काय आपण काय आव्हान कराल मतदारांना? मतदारांना मी हे आवाहन करीन की मी सर्वसामान्य घरातली लेक आहे आणि पक्षाची पहिल्यापासून असलेली कार्यकर्ती आहे. आज निवडणूक आली आहे, लेडीज आरक्षण लागले म्हणून बाहेर येणारी उमेदवार नाहीये, तर तुमच्यासाठी काम करणारी तुमची मुलगी आहे, जी फक्त बोलत नाही तर ऑन फील्ड जाऊन तुमच्या सगळ्या प्रश्नांची आधी माहिती घेते आणि त्याची समाजासाठी कुठेतरी मांडलं गेलं पाहिजे हे सांगण्याची किंवा बोलण्याची माझ्या स्वतः ती एनर्जी आहे किंवा तो गुण आहे. माझ्या समोरचे उमेदवार आजपर्यंत मला तरी कुठं बोलताना दिसलेले नाहीत. त्यांच्यासाठी त्यांचे पती, त्यांचे दीर, वडील असं कोणीतरी बोलतं. तर मला हे आवाहन करायचंय की काम करणाऱ्या आणि तुमच्या समस्या सरकार दरबारी मांडणाऱ्या तुमच्या या लेकीला आणि सुनेला तुमचा मतदान रूपी आशीर्वाद येणाऱ्या 5 फेब्रुवारीला द्या आणि भरघोस मतांनी विजयी करा. धन्यवाद ताई. आता गावच्या वतीने काय सांगू इच्छिता तुम्ही? सर्वप्रथम तर मी या दोन्ही उमेदवारांचं मनापासून ग्रामस्थांच्या वतीनं आणि धानोरे गावच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि सांगायचा विषय असा आहे, दोन्ही उमेदवारांचं काम या सगळ्या जनतेने पाहिलेलं आहे. आज निखिल भाऊंच्या मार्फत गणेश फेस्टिवलची यात्रा सतत काही वर्ष बैलगाड्या जे शौकीन आहेत आणि जे गाड्यावाले आहेत, हा एकदम त्यांनी आनंदाचा क्षण त्यांना दिलेला आहे. आणि आशिष भाऊने सुद्धा प्रत्येक गावोगावी घाट बांधण्याचं काम असो, काही विषय अंतर्गत विषय असो, यशस्वी माध्यमाने पूर्ण केलेले आहे. तर आमचं एवढंच म्हणणं आहे गावच्या वतीनं, येणाऱ्या 5 तारखेला सर्वांनी मिळून आणि दोघा उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजय करू, हेच एक गावच्या वतीने मी आश्वासन देतो. धन्यवाद. धन्यवाद.